हरि ओम. योगदास जयगणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 276. परिणाम. एक अगदी साधा मनुष्य होता. वयाने तो प्रौढ होता. एक दिवस त्याच्या मनात स्वतःबद्दल विचार आला की मृत्यू झाल्यावर आपण स्वर्गात जाणार की नरकात जाणार. कितीही विचार केला तरी त्याला या प्रश्नाचे उत्तर काही सापडेना. दररोज तो याच विचारांच्या तंद्रीत काम करत असे, फिरायला जात असे आणि झोपी जात असे. असाच एकदा तो फिरत फिरत एका अद्भुत ठिकाणी पोहोचला. तेथे 2 अतिभव्य प्रवेशद्वारे होती. त्याच्या बाहेर एक पहारेकरी बसलेला होता. त्याने त्या पहारेकऱ्याला विचारले की ही द्वारे कशाची आहेत? तेव्हा तो पहारेकरी म्हणाला की उजवीकडील द्वार स्वर्गात जाते आणि डावीकडील द्वार नरकात जाते. मनुष्य अगदी खुश झाला. त्याने पहारेकऱ्याला विचारले की येथे कोणत्या द्वाराने आत जाणार हे कसे समजावे? पहारेकरी म्हणाला की तुमचे नाव सांगा. मनुष्याने नाव सांगताच पहारेकऱ्याने त्या मनुष्याची रवानगी खतावणी पाहिली आणि त्याला मोठे आश्चर्य वाटले. कारण त्याच्या नावावर पाप किंवा पुण्य असे काहीही नव्हते. पहारेकरी म्हणाला की तुला कोठेही प्रवेश मिळणार नाही. मनुष्य म्हणाला की मला नरकात जायचेच नाही, परंतु मला स्वर्गात जायचा उपाय सांगा. तेव्हा पहारेकरी म्हणाला त्यासाठी तुला पुण्य करावे लागेल. मग पुण्य कसे करावे ते पहारेकऱ्याने त्या मनुष्याला सांगितले. तेव्हा तो म्हणाला की हे फारच अवघड आहे. ह्यापेक्षा सोपा उपाय आहे का? पहारेकरी म्हणाला की त्यासाठी तू पाप कर, त्याचे प्रायश्चित्त घे आणि मग तुला स्वर्गात प्रवेश मिळेल. पुण्य करण्यापेक्षा पाप करणे सोपेही आहे. मनुष्य ताबडतोब एका माणसाजवळ गेला आणि त्याने त्या माणसाला न भूतो न भविष्यन्ति अशा शिव्या दिल्या. त्या माणसाने त्याचे पाय धरले आणि म्हणाला की आपण माझ्यावर उपकार केलेत. मी स्वतःच्या क्रोधाची परीक्षा घेत होतो. आपल्या शिव्या ऐकून मला अजिबात क्रोध आला नाही. त्या अर्थी मी क्रोध जिंकला आहे. मनुष्य नाराज झाला. मग तो पाप करण्यासाठी रात्री एका घरात शिरला आणि त्याने चोरी केली. आवाज ऐकून मालक जागा झाला. चोरी पाहून तो म्हणाला की चला बरे झाले. मला या पैशांपासून कशी सुटका करून घ्यावी हे समजतच नव्हते. आता मी संन्यास घ्यायला मोकळा झालो आहे. मनुष्य पहारेकऱ्याकडे धावतच गेला आणि म्हणाला एवढे करूनही पाप काही लागत नाही. काय करावे? पहारेकरी म्हणाला की बाबा रे, पाप पुण्य कृतीपेक्षा त्यामुळे होणाऱ्या त्याच्या परिणामावर अवलंबून असते. कथामृत 277. गुरु आज्ञा. पूर्वी ऋषीमुनी जसा साधक असेल त्याप्रमाणे त्याला साधना करायला सांगत असत. साधकाला ज्ञान आयते देण्यापेक्षा ते साधकाने स्वतःच शोधून ग्रहण करावे अशी त्यांची इच्छा असायची. त्याप्रमाणे ते शिक्षणाची पद्धत शोधून काढत असत. एकच एक क्रमिक पुस्तक सर्वांना घोकायला लावत नसत. साधकाला गुरुच्या अनुभवावर अवलंबून ठेवण्यापेक्षा साधकाला स्वतःला अनुभूती घ्यायला लावत असत. साधकही गुरु आज्ञा प्रमाण मानून गुरु जसे सांगतील तसे श्रद्धेने आणि चिकाटीने करत असत. आयते उपलब्ध असलेले ज्ञान ग्रहण करण्याबरोबर साधकही स्वतः भरपूर कष्ट आणि मेहनत घेऊन ज्ञानप्राप्तीसाठी यश मिळेपर्यंत प्रयत्न करत असत. छांदोग्य उपनिषदात एक गोष्ट आहे. जबालाचा पुत्र सत्यकाम गौतम ऋषींकडे ज्ञान प्राप्त करण्यासाठी आणि उपदेशासाठी आला. गौतम ऋषींनी त्याला अत्यंत कृश आणि निर्बल झालेल्या 400 गायी दिल्या आणि त्याला सांगितले की तू या 400 गायी घेऊन रानात जा. त्यांची संख्या जेव्हा 1000 होईल तेव्हा त्या गायींना घेऊन परत ये.
सत्यकाम मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने त्या गायी घेऊन वनात गेला आणि तेथेच त्यांच्या समवेत राहू लागला. त्याने त्या गायींची मोठ्या प्रेमाने सेवा करायला आणि त्यांची निगा राखायला सुरुवात केली. सत्यकाम अगदी मनापासून त्या गायींचे पालन, भरण, पोषण करत असे. त्यामुळे लवकरच त्या कृश आणि निर्बल असलेल्या गायी चांगल्याच धष्टपुष्ट झाल्या. त्यांना वासरे होऊ लागली आणि हळूहळू त्यांची संख्या झपाट्याने वाढू लागली. गायींची संख्या 1000 झाली तेव्हा गायींना घेऊन सत्यकाम गौतम ऋषींच्या आश्रमात परत येऊ लागला. त्याला रानावनात गायींच्या आणि पशुपक्ष्यांच्या सहवासात आत्मब्रह्माचा साक्षात्कार झाला. उपनिषद म्हणते की सत्यकामला गोऱ्हाने ब्रह्मपदाच्या पहिल्या पदाचा उपदेश केला. अग्नीने ब्रह्मपदाच्या दुसऱ्या पदाचा उपदेश केला. हंसाने ब्रह्मपदाच्या तिसऱ्या पदाचा उपदेश केला. मगधूने ब्रह्मपदाच्या चौथ्या पदाचा उपदेश केला. ह्याचा अर्थ असा आहे की सत्यकामाला सर्वांभूती परमात्म्याचा साक्षात्कार झाला. अग्नीच्या उपासनेपासून योग ऊर्जा प्रदीप्त होऊन कुंडलिनी जागृत झाली. सोहम ध्यानामधून दिव्य प्रकाशाची अनुभूती मिळाली. तो जेव्हा गौतम ऋषींच्या आश्रमात परत आला तेव्हा त्याला ब्रह्मज्ञानाची अनुभूती मिळाली होती. गौतम ऋषींनी संतुष्ट होऊन त्याला स्वमुखाने उपदेश केला. हरि ओम.